नमस्कार. रूपदा या कार्यक्रमात मी राहुल फाटे तुमचं परत एकदा मनःपूर्वक स्वागत करतो आहे सौंदर्याच्या गुजगोष्टी करण्यासाठी. मागल्या एपिसोडमध्ये आपण पीलिंग बद्दल बोलत होतो आणि मी तुम्हाला सांगितलं होतं आपण बोलणार आहोत स्किन पील्स वापरून आपल्याला गोरं कसं होता येईल याविषयी. कारण गोरं होण्याची जिद्द, गोरं होण्याची एक जिज्ञासा प्रत्येक तरुण मुलीच्या मनात असते. मुलगी लग्नाला आली की तिच्या आई वडिलांनाही असं वाटत असतं की आता आपली मुलगी गोरी दिसावी आणि मग सगळ्यांचा धडपडाट सुरू होतो तो त्या गोरेपणाबद्दल. गोरं व्हायचं म्हटलं की नेमकं काय करायचं, म्हणजे गोरंपणासाठी काय करता येणार आहे, असे अनेक प्रश्न प्रत्येकाच्या मनात घोंघावायला लागतात. आणि मग टीव्हीवर दिसणाऱ्या वेगवेगळ्या जाहिराती, त्या जाहिरातींना आपण बळी पडत जातो. म्हणजे बघा, सगळ्यात पहिल्यांदा येतं तो ब्लीचिंगचा कन्सेप्ट. आणि असं वाटत असतं, जाहिराती पाहून आपल्याला नेहमीच वाटत असतं की ब्लीच चेहऱ्यावरती लावलं की आपण गोरे होणार. पण गंमत बघा, ब्लीचमुळे त्वचा ब्लीच होत नाही. त्वचेचा रंग ब्लीच वापरण्यानं आपल्याला निश्चितच बदलता येत नाही. फरक एवढाच घडतो की त्वचेवर जे केस असतात ते जर डार्क रंगाचे असतील तर ब्लीच वापरून आपल्याला त्यांचा रंग हलका करता येतो. आणि बघा, खूपदा गंमत अशी होते की एखादी कॉलेज गोईंग मुलगी, तिच्या चेहऱ्यावरती खूप सारी लव असते, काळे दिसणारे केस असतात आणि डार्क रंगाची ही मुलगी असते. आणि मग टीव्हीवर किंवा इतर ठिकाणी किंवा पेपर्समध्ये ब्लीचनं गोरं होतं अशी जाहिरात बघून ती ब्लीच घरी विकत घेऊन येते. डब्यावरच्या इन्स्ट्रक्शन्सनुसार ब्लीच आणि ऍक्टिव्हेटर एकत्र करते आणि आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावते. त्या ब्लीचच्या डब्यावर कुठंतरी लिहिलेलं असतं की हे ब्लीच 10 मिनिटं चेहऱ्यावर लावून ठेवा. आणि या मुलीला वाटतं आपण जरा थोडेसे जास्त डार्क आहोत, आपण हे ब्लीच थोडं जास्त वेळ लावून ठेवूयात. परिणामी ती 10 ऐवजी 15-20 मिनिटं ब्लीच चेहऱ्यावर लावून ठेवते आणि परिणामी तिच्या चेहऱ्यावरचे सगळे केस ब्लीच होऊन जातात. त्यांचा रंग पूर्णपणे फेड होतो आणि ते सोनेरी सोनेरी दिसतात. आणि दुसऱ्या दिवशी ही काळी सावळी मुलगी जेव्हा कॉलेजला जायला निघते तेव्हा हे केस काळ्याऐवजी जेव्हा सोनेरी होतात तेव्हा ते सोनेरी दाढी मिशेच्या रूपानं आणखीन चमकायला लागतात आणि नॉर्मल दिसणारी मुलगी आणखीनच विद्रूप दिसायला लागते. नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे, ब्लीच क्रीमनं त्वचेवर साचलेली डर्ट कदाचित ब्लीच होईल, ब्लीच क्रीमनं कदाचित त्वचेवरचे केस पूरक प्रमाणात ब्लीच होतील, परंतु ब्लीच क्रीम्स वापरण्यानं त्वचा कधीही ब्लीच होणार नाही आणि आपल्याला काळ्याचं गोरं कधीही होता येणार नाही. अन्यथा ज्या लोकांना त्वचेवरती काळे डाग असतात अशा लोकांना डॉक्टर्सनी फक्त ब्लीच वापरूनच ते काळे डाग काढून टाकले असते. पण असं होत नाही, कारण ब्लीच त्वचेतल्या मेलानिन पर्यंत पोहोचू शकत नाहीत, ते केवळ केस ब्लीच करतात. आणि मग अशा वेळेला आणखीन एक प्रश्न पडतो, मग गोरं होतच येणार नाही का? आणि ज्या वेळेला पुन्हा गोरेपणाचा प्रश्न मनात डोकावतो तेव्हा दुसरं उत्तर असतं ते फेअरनेस क्रीमचं. मग हे फेअरनेस क्रीम रोज लावलं की आपण गोरं होऊ? मागल्या वेळेला मी जसं अँटी रिंकल क्रीम बद्दल बोललो तसंच आता मला पुन्हा फेअरनेस क्रीम बद्दल बोलावंसं वाटतं. कॉलेजमध्ये आपण रोजच जातो. कॉलेजमध्ये जाताना किती मुली अशा आपण पाहिलेल्या आहेत ज्या जाहिरातीतली क्रीम्स वापरून 15 दिवसात खरंच गोऱ्या गोऱ्या झाल्या. म्हणजे अनेक वर्ष आपण त्या मुलींना बघत येतो, त्या तशाच असतात, त्यांचं रंगरूप तसंच असतं आणि तरीही त्या फेअरनेस क्रीम नियमित वापरत असतात. का हे त्यांनाही कळत नसतं आणि आपल्यालाही कळत नसतं. पण फेअरनेस क्रीम वापरून कुठेतरी आपण गोरं होतोय हा एक भ्रामक कन्सेप्ट तिच्या डोक्यामध्ये बसलेला असतो आणि ती फेअरनेस क्रीम वापरत असते. पण गंमत अशी की त्वचेमध्ये खूप जास्त मेलानिन साठलेलं असतं, ते त्या मृतपेशींमध्ये. आणि या मृतपेशी न काढता जेव्हा ब्लीचिंग केलं जातं किंवा फेअरनेस क्रीम लावल्या जातं तेव्हा या मृतपेशी खरोखरच रिस्पॉन्ड करत नाहीत. आणि कितीही ब्लीचिंग केलं किंवा कितीही फेअरनेस क्रीम्स वापरले तरी आपल्याला गोरं होता येत नाही. आणि मग जेव्हा खरोखर मनात जिज्ञासा असते की मला माझा रंग उजळ करायचा आहे, किमान उन्हामुळे रापलेली त्वचा असेल तर त्वचेवर जो टॅन साचलेला आहे हा टॅन तरी मला नेमका कमी करायचाच आहे, असं ज्या वेळेला मनात आपल्याला ठाणलं जातं
त्यावेळेला पुन्हा उत्तर एकच असतं की स्किन पीलिंग. स्किन पीलिंग करून ज्या वेळेला मृतपेशी आणि त्यामध्ये साठलेलं एक्सेस मेलानिन आपण कमी करतो, त्याच वेळेला आपल्याला गोरं होता येतं. आणि म्हणून गोरं होण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा निवडायला लागते स्किन पीलिंग प्रोसेस. मग हे पीलिंग नेमकं कसं करायचं आणि त्याचं चयन कसं करायचं हे परत एकदा बघूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर रूपदा या कार्यक्रमात.